श्री बैरागी बाबा नैसर्गिक शेतकरी गट यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रांनो आपण गोकृपा अमृत बनवत आहे। तर पहिल्यांदा आपल्याला गोकृपा अमृत लागते 1 लिटर। त्याच्यानंतर देशी गाईचं ताक पाहिजे 2 लिटर ताक आणि 1 किलो काळा गूळ। तर मित्रांनो आपण 200 लिटर गोकृपा अमृतसाठी एक 200 लिटरची टाकी पाहिजे। त्यात 90 लिटर पाणी भरून घ्यायचं। त्यानंतर आपण त्यात गोकृपा अमृत 1 लिटर टाकत आहे। तर असं टाकून घ्यायचं 1 लिटर गोकृपा अमृत। त्याच्यानंतर देशी गाईचं ताक 2 लिटर ताक टाकायचं। तर आपण हे टाकत आहे ताक। त्याच्यानंतर 1 किलो काळा गूळ, याला बिना केमिकलचा काळा गूळ टाकायचा आहे 1 किलो। त्याचं आपण पाणी करून घेतलेलं आहे। तर पाणी असं टाकून द्यायचं। त्याच्यानंतर 5 ते 7 दिवसात गोकृपा अमृत तयार होते। तर मित्रांनो 5 ते 7 दिवसात हे गोकृपा अमृत तयार होते। तर मित्रांनो याची वापरण्याची मात्रा जर आपण ड्रिचिंग करत असेल तर 1 एकरासाठी 200 लिटर ड्रिचिंग करायची, म्हणजे आपण ड्रिपने सोडू शकता। किंवा फवारणी करायची असेल तर 15 लिटर पंपासाठी 2 लिटर एका पंपाला टाकू शकता। आपण त्याची फवारणी करू शकता। गोकृपा अमृतचे फायदे आहेत कीड व रोग नियंत्रणाकरिता व पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता गोकृपा अमृतचे बरेचसे फायदे आहेत। जर आपल्या कोणाला गोकृपा अमृत बनवायचं असेल तर आपल्याजवळून 1 लिटर गोकृपा अमृत फ्रीमध्ये घेऊन जाऊ शकता।